नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण महाराजांचा अनुभव ऐकणार आहोत। जय जय स्वामी गजानना, श्री पुंडलिक रामकृष्ण दोड, राहणार खुरई, मध्य प्रदेश। या भक्ताला आलेला महाराजांचा अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। जय गजानन। जामनेर तालुक्यातील तोंडापूर या गावी एक गरीब कुटुंबात या पुंडलिकाचा जन्म झाला। वडिलांचं नाव रामकृष्ण। माझ्या नावाला साजेल वातावरण मला आमच्या कुटुंबात लाभलं। 1966चा तो काळ, त्या काळात शोभून दिसेल अशी आमची कुटुंब संख्या मोठी होती। आम्ही 2 भाऊ 4 बहिणी। भावंडात अंतर जास्त असल्यामुळे 1978 साली माझ्या मोठ्या बंधूचं लग्न झालं, तेव्हा मी लहान 12 वर्षाचा होतो। विवाहानंतर नवीन वरवधू दर्शनासाठी तीर्थस्थानी जाण्याची प्रथा आमच्या परिवारात सुरुवातीपासून होती। त्यानुसार भाऊ उत्तमराव व सौ चंद्रकला वहिनी यांच्यासोबत घरातील एक ज्येष्ठ सदस्य आणि आम्ही दर्शनासाठी शेगावला जावे असे ठरले। 20 एप्रिल 1978ला शेगाव मी प्रथमच गजानन महाराजांच्या समाधीवर मस्तक टेकले व मनाने ठरविले, महाराज आजपासून मी तुमचा भक्त। 1989 साली मी महाराजांच्या कृपेने B.Ed झालो आणि शिक्षकी पेशा स्वीकारला। त्यानंतर मी शिक्षक म्हणून विविध संस्थांमधून वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने फिरलो। 16 फेब्रुवारी 1993ला माझा विवाह संपन्न झाला आणि परंपरेनुसार सहपरिवार गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव गाठलं। तेव्हा मला कल्पनाही नव्हती की आता आपल्याला नोकरीच्या निमित्ताने खूप दूर जावे लागणार आहे। श्रीचे दर्शन घेऊन परतलो आणि 22 फेब्रुवारी 1993ला जवाहर नवोदय विद्यालय कीर्तनपूर, जिल्हा बहराईच, उत्तर प्रदेश येथे शिक्षक पदावर रुजू होण्यासाठी ऑर्डर हातात पडली। मार्च 1993ला मी कीर्तनपूर येथे सेवेस रुजू झालो। घरापासून 1300 किमी लांब उत्तर प्रदेशात आता निदान काही वर्ष तरी तिथे राहणं भाग होतं, कारण शाळेला प्रशासनात विशिष्ट काळानंतरच बदलीसाठी अर्ज करता येतो। त्यामुळे मनातून तो बदल स्वीकारला, पण मनाला रुखरुख त्याची होती की शेगावला दर्शनासाठी जाणं सहजासहजी शक्य होणार नव्हतं। शिवाय तिथे महाराजाचं मंदिरही नव्हतं। मंदिर तर असू द्या, पण फोटो देखील मिळू शकला नाही। मग मी शेगावला संस्थानला एक विनंती वजा पत्र लिहिलं आणि मला शेगाव व्यवस्थापनाचं कौतुक वाटलं। वास्तविक तिथे शेकडो पत्र त्या काळात येत असत, परंतु त्यांनी माझ्या पत्राची योग्य ती दखल घेऊन मला महाराजांचे 2 सुंदर फोटो पाठविले। पुढे रोज फोटोसमोर उभा झालो की सुप्त मनाने एक विचार येऊनच जायचा, महाराज किती दूर पाठवलं मला, आता पुढील बदली तरी अशा ठिकाणी येऊ द्या की सहजपणे तुमच्या दर्शनाला येणे शक्य व्हावे। मार्च 2001 मध्ये आम्हाला बदलीसाठी अर्ज करता येत होता। अर्ज भरत असताना महाराजांना प्रार्थना करत करत मी लिहिलं, महाराष्ट्रात कुठेही, आणि अर्ज दिला। मे महिन्यातील सुट्ट्यामध्ये प्रथम शेगाव दर्शनाला पोहोचलो, तेव्हा महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि पुढील आदेशाची वाट पाहू लागलो। 20 जुलै 2001ला माझी बदली नवोदय विद्यालय नवसारी, अमरावती येथे झाली। माझी मनोकामना पूर्ण झाली। शेगावची वारी करता येते या आनंदात 6 वर्षे कशी निघून गेली कळलंच नाही आणि पुन्हा बदली होण्याचे दिवस आले। पुन्हा फॉर्म भरावा लागला। यावेळी दुसऱ्या प्रदेशात जायचे होते। सर्वांचा नंबर लागून माझ्यासाठी शेवटच्या 2च जागा
शिल्लक उरल्या, त्या म्हणजे उत्तर प्रदेशातील हरदोई व जम्मूजवळ कठुआ. नाईलाजाने कठुआसाठी पसंती नोंदविली. शेगावपासून खूप दूर जाण्याचा योग येत होता. मन नाराज झालं, चेहऱ्यावर उदासी आणि मनात शेगाव आलं. जून महिन्यात शेगावी जाऊन महाराजांना साकडं घातलं की 1 वर्ष माझी बदली पुढे ढकला. 29 जून 2007ला समितीच्या संकेतस्थळावर आमच्या बदलीची यादी जाहीर होणार होती. 29 जूनला विद्यालयात जाऊन संगणकावर यादी पाहिली. माझाच विश्वास बसेना. माझी बदली टळली होती. नाव न आल्याने मला आपोआपच तिथेच 1 वर्षाची एक्सटेन्शन मिळालं होतं. मी दरवर्षी शेगावला दर्शनासाठी जातच होतो. जसं जमेल तसं आतापर्यंत अनेक वेळा जाणं झालं. पण 6 जून 2012ला झालेली शेगाववारी एका वेगळ्या कारणाने आजही माझ्या स्मरणात आहे. मला आठवतं, संध्याकाळी 7:30 वाजता भुसावळ स्टेशनवरून पॅसेंजरची आमचा प्रवास सुरू झाला. पण काही वेळातच काळेकुट्ट ढग, विजांचा लखलखाट, गडगडाट होऊ लागला. गाडी बोटवड स्टेशनात शिरत होती आणि धो पाऊस सुरू झाला. गाडी बराच वेळ तिथून थांबून होती. अर्थातच पुढील प्रवासाला विलंब होऊन रात्री 11:30च्या सुमारास आम्ही शेगावला उतरलो. बाहेर पडताच संस्थांची बस आम्हाला मिळाली. मंदिर परिसरात पोहोचताच भक्त निवासी क्रमांक 5 मध्ये चौकशी केली असता रूम शिल्लक नाही असे विश्वस्त सूत्रांनी सांगितले. आम्ही भक्त निवास 1 मध्ये चौकशी केली. तिथेही जागा नव्हती. आता रात्री 12 वाजून गेले होते. त्या दिवशी तिथे खूप गर्दी होती. मग आम्ही गाड्या भाड्याने घेऊनच मंदिर प्रांगणातच झोपलो. रात्री 1:30 वाजता पावसाने सर्व भक्तगणांना जागी केले आणि सर्वांनाच आजूबाजूला जागा शोधून झोपण्याची सोय करणे क्रम प्राप्त झाले. रात्री 3:30-4च्या सुमारास मला जाग आली. पाहतो तो पत्नीच्या उशाशी असलेली बॅग गायब झाली होती. माझी झोप पार उडाली, कारण बॅगमधील वस्तूंची यादी मला आठवू लागली. पैशाची पर्स, घड्याळ, मोबाईल, ATM कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स व मतदान कार्ड. मी बायको मुलांना जागं केलं. आजूबाजूला चौकशी केली, पण व्यर्थ. प्रत्येकजण वेगवेगळा सल्ला देऊ लागला. मग क्षणभर डोळे मिटून विचार केला आणि म्हटलं, आपण पहिले महाराजांचे दर्शन घेऊ, नंतर पोलिसांच्या कानावर घालू. महाराजांसमोर त्या दिवशी फार काही बोलणं सुचलंच नाही. एकच म्हटलं, गजानन बाबा, तुम्ही सर्व जाणताच. आज माझ्याजवळ काहीच नाही. बाकी सामान गेलं तर जाऊ द्या, पण कागदपत्र फार महत्त्वाची आहे. ती मिळाली तर खूप बरं होईल. दर्शन घेऊन आम्ही सकाळी 7च्या सुमारास पोलीस स्टेशन गाठले. तिथे श्री शेख हवालदार ड्युटीवर होते. त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी मी सांगितलेल्या नंबरवर फोन केला. 2-3 रिंगच्या वेळी फोन उचलला गेला. तो हॉटेलचा वेटर होता. त्यांनी सांगितलं, ही बॅग पायरीवर ठेवलेली दिसली, त्यात हा फोन वाजला म्हणून मी उचलला. श्री शेख त्यांनी त्याला पत्ता विचारला. आम्ही लगेच तिथे पोहोचलो. बॅग पाहून मला आनंद झाला, पण एक शर्ट, पैशाची पर्स आणि कागदपत्र त्यात नव्हते. पुन्हा थोडा निराश झालो, पण आता अन्य काही करण्यासारखे नव्हते. हरवलेल्या कागदपत्राचा FIR नोंदविला. तिथल्या फौजदार साहेबांनी चौकशी करून वाटेत अडचण आली तर त्याच्या सही शिक्क्यासह एक पत्र दिलं व काही पैसे देऊ केले. मी पत्र घेतले, पण पैशाला विनम्रपणे नाकार देऊन गजानन महाराजांची इच्छा असं स्वगत बोलून स्टेशनचा मार्ग धरला. पाय स्टेशनची वाट चालत होते आणि विचार पुढे धावत होते. मिळतील का कागदपत्र की डुप्लिकेट करावे लागतील?
पण आपण तर गजानन महाराजांना सांगितलं आहे. कोण आणून देईल की पोलिसांचा फोन येईल? विचारांच्या तंद्रीत स्टेशन आलं. समोर एक कार्ड पडलेलं दिसलं. ओळखीचं वाटलं. पाहिलं तर माझं पॅन कार्ड होतं. पुढे 2 पावलावर निवडणूक कार्ड आढळलं. पाहतो काय, माझे सर्व कागदपत्र एका रेषेत पडलेले आढळले. मग काय, आनंद गगनात मावेना. भरभराट एक एक कागदपत्र उचलत गेलो आणि प्रत्येक वेळी महाराजांचे आभार मनात मुखाने नाम घेत गेलो. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.